सिक्स्थ लेक्चर मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे झालेलं आहे आपलं, हे करेक्शन करायचं राहिलं माझं. आता हे मागच्याच लेक्चरचं हेडिंग दिलेलं आहे इथं, सोल्युशन ऑफ एम आय ऑफ अनसिमेट्रिकल सेक्शन. आजच्या लेक्चरमध्ये आपण पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन हे पाहायचं आहे आपल्याला. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया तसं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया polar moment of inertia is the mi of the section about its centroidal axis perpendicular to the plane of section, that is iz. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, फक्त हे रिव्हिजन आहे. सर्कलचा आयझेडचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, पाय डी टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 32. तर त्यालाच आपण म्हणणार आहे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. तेव्हा पण तुम्हाला सांगितलेलं होतं. Polar moment of inertia is required in the analysis and design of shaft which is subjected to twisting moment. शेवटी तुम्हाला हा टॉपिक आहे शाफ्टचा किंवा टॉर्शनचा. त्याच्यामध्ये याचं काम पडणार आहे पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचं. जनरली सर्क्युलर किंवा हॉलो सर्क्युलर सेक्शनचा पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढावा लागतो. इट इज डिनोटेड बाय IP or IZ or J, कॅपिटल J लेटर. कुठे काही वापरतात, कुठे काही वापरतात, हे सिम्बॉल लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. आणि त्याला म्हणतात पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल Z ॲक्सिस फॉर एनी सेक्शन IP or IZ or J इज इक्वल टू IX प्लस IY. हे सुद्धा आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. त्यामध्ये येते IZ इज इक्वल टू IX प्लस IY आणि त्यालाच पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. याचं जनरली काम पडत नाही. एखादा स्पेसिफिक प्रॉब्लेम विचारला की फाइंड पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रेक्टँग्युलर सेक्शन, असं जनरली विचारायला नाही पाहिजे, पण विचारू शकतात परीक्षेत. फाइंड पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. तर त्याच्याकरता तुम्हाला त्या रेक्टँग्युलर सेक्शनचा सेंट्रॉइडल IX काढावं लागेल, सेंट्रॉइडल IY काढावं लागेल आणि मग त्या दोघांची बेरीज करून IZ इज इक्वल टू IX प्लस IY म्हणजे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढता येईल. तर हा फॉर्म्युला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम तुम्हाला माहीत पाहिजे. कामात पडणारे फॉर्म्युले इथे दाखवले आहे पहा हायलाईट करून. फॉर सॉलिड सर्क्युलर सेक्शन IP is equal to pi d to the power 4 divided by 32, where d is the diameter of that shaft, solid circular shaft sectionचा diameter. And for hollow circular section IP is equal to similar formula pi into bracket d to the power 4, capital D to the power 4 म्हणजे external diameter to the power 4 minus internal diameter to the power 4 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 32. हाच फॉर्म्युला आहे. इथं हा सॉलिड सर्क्युलर सेक्शन आहे, त्याच्यामुळे त्याचं आउटर डायमीटर सॉलिड सर्क्युलर सेक्शनचं, आणि हा हॉलो सर्क्युलर सेक्शन असल्यामुळे त्याला एक्सटर्नल डायमीटर राहणार आहे आणि इंटरनल डायमीटर राहणार आहे. त्याच्यामुळे त्याची वजाबाकी d टू द पॉवर 4 मायनस d टू द पॉवर 4 डिवायडेड बाय 32. फॉर्म्युला तेच आहे. तर हे पोलर मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये फक्त एवढी माहिती तुम्हाला दिलेली आहे. हे सगळं आपण आधीच कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन याच्याशी संबंधित कॉलमचा टॉपिक तुम्हाला नाही आहे, परंतु मोमेंट ऑफ इनर्शिया टॉपिकमध्ये याची डेफिनेशन आणि रेडियस ऑफ गायरेशन काढायचे प्रॉब्लेम येऊ शकतात. रेडियस ऑफ गायरेशन इज द डिस्टन्स फ्रॉम रेफरन्स ॲक्सिस ॲट विच इफ कंप्लीट एरिया ऑफ द सेक्शन is assumed to be placed without affecting the mi of section about reference axis. आता याचा अर्थ काय पहा. हा रेक्टँग्युलर सेक्शन दाखवलेला आहे.
या रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स सेंट्रॉयडल एक्स ॲक्सिस, त्याच्या स्वतःच्या सेंट्रॉयडल एक्स ॲक्सिसवर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया राहणार आहे BD³ डिवायडेड बाय 12, where B is the width of rectangle and D is the depth of rectangle, BD³ डिवायडेड बाय 12. आता या रेक्टँगलमध्ये जेवढे काही एरिया आहे, स्मॉल एलिमेंटल एरिया, ते समजा एका पर्टिक्युलर डिस्टन्स के वर मी अरेंज केले. म्हणजे समजा इथला एखादा डिस्टन्स एरिया घेतला, तो इथं आणून ठेवला, इथला एरिया घेतला, तो इथे आणून ठेवला, अजून इथला एरिया घेतला, तो इथे आणून ठेवला. सगळेच्या सगळे एलिमेंटल एरिया हे ॲक्सिसपासून, एक्स ॲक्सिसपासून के अंतरावर अरेंज केले, सगळेच्या सगळे एलिमेंटल एरिया या पूर्ण रेक्टँगलचे असे छोटे छोटे. आणि त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर काढला त्या एलिमेंटल एरियाचा, तर तुम्हाला बेसिक डेफिनेशन आठवत असेल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंटल एरिया इज डेल्टा ए इंटू वाय स्क्वेअर. आपण सुरुवातीला पाहिला आहे पहिल्या लेक्चरमध्ये, डेल्टा ए इंटू वाय स्क्वेअर. तर इथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल आता या एलिमेंटल एरियाचा, एका एलिमेंटल एरियाचा विचार केला या, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस तो होईल डेल्टा ए मल्टिप्लाइड बाय के स्क्वेअर, कारण की हे परपेंडिक्युलर डिस्टन्स के आहे. सो डेल्टा ए इंटू के स्क्वेअर, हा दुसरा डेल्टा ए इंटू के स्क्वेअर, हा डेल्टा ए इंटू के स्क्वेअर, या सगळ्यांचा डेल्टा ए इंटू के स्क्वेअर जर काढला आणि त्याची बेरीज केली, तर तुम्हाला ते मिळतो ए समेशन ऑफ डेल्टा ए म्हणजे या रेक्टँगलचा टोटल एरिया. सो ए इंटू के स्क्वेअर असा तो फॉर्म्युला मिळतो. परंतु हे के डिस्टन्स असं असलं पाहिजे की या पद्धतीने काढलेला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओरिजिनल रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेम ॲक्सिस हे सारखेच असले पाहिजे, बदलायला नको. हे इथे लिहिलं आहे पहा, विदाऊट अफेक्टिंग द MI ऑफ सेक्शन अबाउट द रेफरन्स ॲक्सिस. म्हणजे थोडक्यात दॅट इज आय इज इक्वल टू ए इंटू के स्क्वेअर. जेव्हा हा एरिया या के डिस्टन्सवर ठेवल्या जाईल, हा पूर्ण रेक्टँगलचा एरिया या के डिस्टन्सवर अरेंज केला सगळ्याच्या सगळा, त्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया येईल ए इंटू के स्क्वेअर. ॲक्च्युली ते येणार आहे समेशन ऑफ डेल्टा ए इंटू के स्क्वेअर, परंतु समेशन ऑफ डेल्टा ए म्हणजेच टोटल एरिया. सो आय इज इक्वल टू ए के स्क्वेअर, वेअर ए इज द एरिया ऑफ सेक्शन अँड के इज रेडियस ऑफ गायरेशन. आणि हा जो आय काढला ए इंटू के स्क्वेअर, म्हणजे समजा आय एक्स आहे हा, इफ आय कन्सिडर दिस ॲज आय एक्स, हा आय एक्स जर घेतला ए के स्क्वेअर, तर तो ओरिजिनल आय एक्स जो आहे BD³ अपॉन 12 तेवढाच राहायला पाहिजे. म्हणजे ए इंटू के स्क्वेअर शुड बी इक्वल टू BD³ डिवायडेड बाय 12, ए मल्टिप्लाइड बाय के स्क्वेअर शुड बी इक्वल टू ओरिजिनल BD³ डिवायडेड बाय 12. त्याच्यात बदल व्हायला नको, हा मोमेंट ऑफ इनर्शिया जसाच्या तसा राहायला पाहिजे. तेव्हा आपण म्हणू ही के इज रेडियस ऑफ गायरेशन. असं अंतर की त्याच्यावर पूर्ण एरिया कॉन्सन्ट्रेट केला तरी ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही. सो हेन्स के और आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय ए. पहा इथून या फॉर्म्युल्यावरून आय एक्स हा डिवायडेड बाय ए जाईल, आय एक्स डिवायडेड बाय ए इज इक्वल टू के स्क्वेअर. तर के येईल तुमचा अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय ए, और असं लिहू शकतो आपण आय डिवायडेड बाय ए ब्रॅकेट टू द पॉवर 1/2 किंवा त्याचा वर्गमूळ जे काही आहे ते. आता वर्गमूळ बरोबर दिसत नाही आहे, हा असा वर्गमूळ राहील इथे, अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय ए और आय अपॉन ए रेस टू पॉवर 1/2. आता इथे एरियाचं युनिट mm², आयचं युनिट mm⁴, mm⁴ डिवायडेड बाय mm² म्हणजे राहता mm²,
आणि त्याचा वर्गमूळ काढला तर उत्तर येईल mm. तसंही याचं नाव आहे रेडियस ऑफ गायरेशन आणि रेडियसचं युनिट तुम्हाला माहीत आहे mm. Hence unit of radius of gyration is mm. Radius of gyration is required in the analysis of column. Generally required values of radius of gyration are, आपल्याला ज्या व्हॅल्यूज काढावं लागतात त्या kx or rx, it is denoted by k or small r letter. Kx or rx is equal to under root of ix divided by a, and ky or ry is equal to under root of iy divided by a. त्या दोन व्हॅल्यूज जनरली काढावं लागतात आपल्याला काम पडलं तर, किंवा एखादा 4 मार्काचा प्रश्न आला फाइंड रेडियस ऑफ गायरेशन तर बाकी प्रोसिजर सेम राहणार आहे. ix iy काढायची, ते काढल्यानंतर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढावं लागेल kx or rx. हा सिंपल फॉर्म्युला एक ॲड झालेला आहे तुमच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टॉपिकमध्ये रेडियस ऑफ गायरेशनचा, अँड युनिट इज mm. सो दिस इज ऑल अबाउट रेडियस ऑफ गायरेशन, आणि ही डेफिनेशन तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे रेडियस ऑफ गायरेशनची. ओके, दिस इज डेफिनेशन. ही 2 मार्कासाठी येऊ शकते विथ फॉर्म्युला. फॉर्म्युला सोबत पाहिजे, फिगर नसली तर चालेल, परंतु समजण्याकरता ही फिगर महत्त्वाची आहे. ह्याच्यावर्षी संबंधित मग मी प्रॉब्लेम घेतलेला आहे, हे आधीच घेतलेलं प्रॉब्लेम आहे पहा. याचा ix iy आपण काढलेला आहे. फाइंड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अँगल ISA 100/75/6 mm विथ रिस्पेक्ट टू द सेंट्रॉइडल x अँड y ॲक्सिस. याचा ix आणि iy आपण ऑलरेडी काढलेला आहे 100/75/6 mm. मला वाटतं मागच्याच लेक्चरमध्ये. हे 6 mm आहे आणि इथे 6 mm आहे. याला 2 रेक्टँगलमध्ये कन्वर्ट केलेलं होतं असं 2 बेसिक फिगरमध्ये, ही आडवी लाईन जॉईन करून इथे. सो याला 2 रेक्टँगलमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्यानंतर हा वरचा रेक्टँगल 94चा आणि खालचा रेक्टँगल 75 mm चा. सो त्याच्यावरून A1 काढला आहे, A2 काढला आहे, x1 x2 y1 y2 हे सगळं आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर x बार काढला होता 18.31, y बार 30.81 mm using the formula, and then moment of inertia about x and y axis. ix हा ix काढलेला आहे, ix1 प्लस ix2 प्लस a1 y1 मायनस y बार स्क्वेअर प्लस a2 y2 मायनस y बार स्क्वेअर. आणि iy हा iy सुद्धा आपण मागच्या लेक्चरला पाहिलेला होता याप्रमाणे 0.51 × 10⁶ mm to the power 4. ही प्रोसिजर जशीच्या तशी करायची आहे ix आणि iy ची, अँड देन the last step will be hence radius of gyration. Hence radius of gyration are given with respect to x-axis kx or rx under root of ix divided by a, or under root of हा ix आपण मागच्या टेम्पलेटमध्ये पाहिला डिवायडेड बाय पूर्ण अँगलचा एरिया म्हणजे हॉरिझॉन्टल लेग आणि व्हर्टिकल लेग A1 प्लस A2 म्हणजे टोटल एरिया. सो kx or rx is equal to 32.06 mm and ky or ry is equal to under root of iy divided by a. So it is under root of iy divided by a1 plus a2, that is total area. So it is 22.43 mm. म्हणजे ही ॲडिशनल स्टेप येऊ शकते एक रेडियस ऑफ गायरेशनचं जर प्रॉब्लेम असेल तर. म्हणजे ix iy काढावंच लागते, त्याच्याशिवाय रेडियस ऑफ गायरेशन काढता येत नाही. आता काही स्टँडर्ड सेक्शनचे रेडियस ऑफ गायरेशनचे फॉर्म्युले तुम्ही तयार करू शकता.
जसं रेक्टँगलचा आय एक्स बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 डिवायडेड बाय एरिया बी डी, काय राहील मग बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 डिवायडेड बाय बी डी, म्हणजे तुमचं राहते ते डी स्क्वेअर डिवायडेड बाय 12. पहा रेक्टँगलची जर रेडियस ऑफ गायरेशन काढायची असेल फॉर रेक्टँगल त्याचा आय एक्स आहे, आय एक्स इज इक्वल टू बी डी क्यूब डिवायडेड बाय 12 आणि रेक्टँगलचा एरिया ए इट इज इक्वल टू बी इंटू डी. सो सॉरी kx is equal to under root of ix divided by a. So it is equal to हा झाला बी डी क्यूब डिवायडेड बाय 12, हा ब्रॅकेट कंप्लीट, डिवायडेड बाय एरिया बी डी, हे पूर्णच्या पूर्ण अंडर रूटमध्ये राहील. तर हा बी कॅन्सल होईल, हा एक डी कॅन्सल होईल, म्हणजे राहते डी स्क्वेअर अपॉन 12. सो इट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ डी स्क्वेअर डिवायडेड बाय 12. सो इट इज इक्वल टू 4 त्रिक 12, 4चा अंडर रूट 2, म्हणजे तुमचा हा डी खाली निघतो 2 इंटू अंडर रूट ऑफ 1/3, किंवा असं लिहू शकतो तुम्हाला डी इज अपॉन डी डिवायडेड बाय 2√3. तर हा झाला रेडियस ऑफ गायरेशन रेक्टँगलचा विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. तसाच तो तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस काढू शकता, तो येईल बी डिवायडेड बाय 2√3. परंतु हे काही स्टँडर्ड सेक्शनसाठी सर्कलसाठी सुद्धा काढता येईल, पण तो काही गरज नाही आहे, सगळं लक्षात ठेवायची. यू कॅन फाइंड आय एक्स आय वाय आणि त्याच्यानंतर आर एक्स आर वाय तुम्ही काढू शकता. लक्षात आलं आहे एक ॲडिशनल फॉर्म्युला? काही अडचण? सो नाउ होमवर्क. 1 2 3 4 5 प्रॉब्लेम दिलेले आहेत तुम्हाला, त्याचे आन्सर दिलेले आहेत. दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी फिगर आहे इथे आणि तिसऱ्या प्रॉब्लेमसाठी फिगर आहे. नाही, तिसऱ्या प्रॉब्लेम, हां, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रॉब्लेमच्या बाजूला फिगर दिलेल्या आहेत. बाकीच्या प्रॉब्लेमच्या फिगर वगैरे तुम्हाला काढायच्या आहेत. हां, ठीक आहे. अजून 1-2 प्रॉब्लेम पुढे आहेत. हां, पुढच्या ह्याच्यावर compare polar mi of solid circular section of diameter 200 mm with that of a hollow circular section of same area with ratio of external diameter to internal diameter equal to 2. हे प्रॉब्लेम पहा, करून पहा, आणि पुढचं सोपं आहे. मग हे तर आत्ताच आपण सॉल्व केलं आहे. width, depth. Also find the revised depth required for making radius of gyration twice. सगळ्यांसाठी सेम फॉर्म्युला आहे का रेडियस ऑफ गायरेशनचा? रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला एकच आहे, अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय ए. हा फॉर्म्युला आहे, अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय ए.
के एक्स काढायची असेल तर अंडर रूट ऑफ आय एक्स डिवायडेड बाय ए, के वाय काढायची असेल तर अंडर रूट ऑफ आय वाय डिवायडेड बाय ए विथ रिस्पेक्ट टू दॅट ॲक्सिस. हाच फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे, अंडर रूट ऑफ आय डिवायडेड बाय ए. आता कोणत्या ॲक्सिसवर पाहिजे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, त्याला एरियाने डिवाईड करायचा आणि मग त्याचा अंडर रूट काढायचा. आर एक्स आणि आर वाय अशा जनरली दोन लागतात. आर एक्सचा फॉर्म्युला अंडर रूट ऑफ आय एक्स डिवायडेड बाय ए आणि आर वायचा फॉर्म्युला अंडर रूट ऑफ आय वाय डिवायडेड बाय ए. बस हे दोनच फॉर्म्युले. तसा एकच आहे पण असे दोन करता येतात त्याचे. याच्या व्यतिरिक्त काही नाही. मी जे काढून दाखवलं तुम्हाला ते रेक्टँग्युलर सेक्शनचं ते करणं गरजेचं नाही आहे. ते फॉर्म्युले लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ते जस्ट एक कॅल्क्युलेशन म्हणून करून दाखवलं मी तुम्हाला. असा डी डिवायडेड बाय 2√3 वगैरे असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही आहे. ते एखाद दोन सेक्शनसाठी तुम्हाला करता येईल, रेक्टँग्युलर सेक्शनसाठी, सर्क्युलर सेक्शनसाठी, पण त्याची गरज नाही आहे. आय एक्स काढायचा, आय वाय काढायचा आणि त्याच्यानंतर आर एक्स काढायचा, आर वाय काढायचा. ओके.